अध्याय 1. इज इट पॉसिबल? या अध्यायात लेखक एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारतो. माणसाला स्वतःच्या मनाच्या शक्तीने स्वतःच्या शरीरात बदल घडवणे शक्य आहे का? आपल्यापैकी बहुतेक जण या प्रश्नाला ताबडतोब हो किंवा नाही असे उत्तर देतात. पण लेखक सांगतो की हा प्रश्न फक्त विज्ञानाचा नाही, तर मानवी अनुभवाचा, श्रद्धेचा आणि आतल्या खोल शक्तीचा आहे. डॉक्टर जो डिस्पेन्झा सांगतात की आपले मन आणि शरीर हे दोन वेगवेगळे भाग नाहीत, ते एकमेकांशी सतत जोडलेले आहेत. आपण एखादा विचार करतो, भावना अनुभवतो आणि शरीर त्या अनुभवाला त्वरित प्रतिसाद देते. उदाहरणार्थ, आपण एखादी दुःखद घटना आठवली तर डोळ्यात पाणी येऊ शकते. आपण एखादी भीती आठवली तर हृदय वेगाने धडधडू शकते. म्हणजे विचार वास्तविक नसला तरी शरीर त्याला वास्तव मानून प्रतिक्रिया देते. लेखक इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. जर नकारात्मक विचार शरीरावर परिणाम करू शकतात, तर सकारात्मक, उपचारक विचार शरीरावर परिणाम का करू शकत नाहीत? यातूनच प्लेसिबो इफेक्टचा जन्म होतो. एखादी साखरेची गोळी औषध मानून घेतली तर ती खरोखर शरीरात बदल घडवू शकते. कारण शरीर औषधावर नाही, तर आपल्या श्रद्धेवर, विश्वासावर प्रतिक्रिया देते. या अध्यायात लेखक स्वतःच्या जीवनातील एक मोठा अनुभव शेअर करतो. त्यांचे पाठीचा कणा एका अपघातात गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची शिफारस केली होती, पण त्यातून पूर्ण बरे होण्याची खात्री नव्हती. जो डिस्पेन्झा यांनी मात्र एक वेगळी दिशा निवडली. ते म्हणाले, मी माझे शरीर माझ्या मनाने बरे करीन. हा निर्णय सोपा नव्हता. वेदना तीव्र होत्या. आसपासचे लोक शंका घेत होते. पण त्यांनी रोज मन शांत करून, ध्यानधारणा करून आपल्या पाठीचा कणा पुन्हा सुंदर, निरोगी अवस्थेत असल्याची कल्पना करायला सुरुवात केली. हळूहळू, दिवसेंदिवस त्यांच्या शरीराने त्या मानसिक चित्रांवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही आठवड्यानंतर त्यांचे चालणे शक्य झाले आणि काही महिन्यात ते पूर्णपणे बरे झाले. डॉक्टर सुद्धा चकित झाले. या अनुभवातून लेखकांना एक गोष्ट खोलवर समजली. मन हे केवळ विचार करण्याचे साधन नाही, तर शरीरात बदल घडवण्याचे सामर्थ्य असलेली एक अदृश्य प्रयोगशाळा आहे. पुढे ते विविध प्रयोग, वैज्ञानिक अभ्यास आणि खऱ्या जीवनातील कथा सांगतात, ज्यात लोकांनी विश्वास, अपेक्षा, भावना आणि ध्यानधारणेच्या मदतीने मोठे बदल घडवले. काही लोकांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून बरे होण्याचा अनुभव घेतला. काहींनी दीर्घकाळाच्या वेदना नष्ट केल्या. काहींनी आयुष्यभर चाललेल्या मानसिक त्रासातून मुक्ती मिळवली. लेखक याचा सार सांगतो. मनावर काम केले, भावना बदलल्या आणि शरीरही बदलले. हे फक्त चमत्कार नाही, हे विज्ञान आहे. न्यूरोसायन्स, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि क्वांटम फिजिक्स यांचे एकत्रित सत्य. अध्याय शेवटी एक प्रेरणादायी विचार मांडतो. आपण जर दुःख, भीती, त्रास, आजार यावर वर्षानुवर्ष विचार करू शकतो, तर आनंद, आरोग्य, शांतता, भरभराट यावरही विचार करणे शक्य आहे. आणि जेव्हा मनाचा फोकस बदलतो, तेव्हा शरीराचे केमिस्ट्री बदलते, पेशी बदलतात, सवयी बदलतात आणि शेवटी संपूर्ण आयुष्य बदलते. हा अध्याय आपल्याला एका मोठ्या प्रवासात घेऊन जातो. उपचाराचा, जागृतीचा, आत्मविश्वासाचा आणि मन शरीराच्या एकात्मतेचा. शेवटी ते सांगतात, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली की तुम्ही स्वतःच औषध ठरता. यू आर द प्लेसिबो. म्हणूनच शेवटी लेखक पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो, इज इट पॉसिबल? आणि मग स्वतःच उत्तर देतो, होय, शक्य आहे, जर तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण मिळवलं तर. अध्याय 2. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ द प्लेसिबो. या अध्यायात लेखक आपल्याला प्लेसिबो म्हणजे काय आणि मानवाच्या इतिहासात त्याचा प्रवास कसा झाला हे खूप रोचक पद्धतीनं सांगतात. आज आपल्याला वाटतं की प्लेसिबो म्हणजे फक्त खोटी गोळी, खोटं इंजेक्शन किंवा उपचाराचा अभिनय. पण प्रत्यक्षात प्लेसिबोच्या मागे असलेली कथा फारच खोल, व्यापक आणि अद्भुत आहे. डॉक्टर जो डिस्पेन्झा या अध्यायात सांगतात की प्लेसिबो हा काही आधुनिक शोध नाही. त्याचं अस्तित्व हजारो वर्षांपासून आहे. फक्त त्याचा अर्थ, वापर आणि महत्त्व काळानुसार बदलत गेलं.
सुरुवातीला लोक औषधांपेक्षा विश्वास आणि आशा यांवर जास्त अवलंबून होते. तेव्हा वैद्यकशास्त्र आजच्यासारखं विकसित नव्हतं. त्यामुळे लोकांना एखाद्या उपचारावर विश्वास असेल तर त्यांची प्रकृती खरोखर सुधारायची. ते औषध किती प्रभावी आहे यापेक्षा त्यावर ठेवलेला विश्वास किती प्रभावी आहे हे महत्त्वाचं होतं. लेखक सांगतात की मानवी मन नेहमीच उपचार प्रक्रियेत मुख्य भूमिका बजावत आलं आहे. पुरातन काळात जादूटोणा, मंत्र, विधी, देवतांची आळवण किंवा विशेष पाणी, औषधी वनस्पती या सर्व गोष्टी प्रत्यक्षात व्यक्तीच्या विश्वासाला बळ देण्यासाठीच वापरल्या जात. जेव्हा व्यक्तीच्या मनात मी बरा होतो आहे असा दृढ विश्वास निर्माण झाला की शरीर त्याला प्रतिसाद देऊ लागते. इतिहासात अनेक वैद्यकांनी प्लेसिबोचा वापर केला, जरी त्यांना प्लेसिबो हा शब्द माहिती नव्हता. उदाहरणार्थ, जुन्या काळातील डॉक्टर कधीकधी रुग्णाला साधी पावडर देत, पण सांगत की हे अत्यंत शक्तिशाली औषध आहे. आणि आश्चर्य म्हणजे रुग्णाची तब्येत सुधारायची, कारण शरीराने त्या पावडरला नव्हे तर विश्वासाला प्रतिसाद दिला. 18व्या शतकात प्लेसिबोची वैज्ञानिक नोंद सुरू झाली. तेव्हा डॉक्टरांना जाणवायला लागलं की काही उपचार परिणाम देतात, पण औषधामुळे नाही तर रुग्णाच्या मनामुळे. हळूहळू वैद्यकशास्त्राने हे मान्य केलं की मन हे उपचारातील सर्वात शक्तिशाली साधन आहे. डॉक्टर जो या अध्यायात काही महत्त्वाच्या उदाहरणांचा उल्लेख करतात, ज्यात फक्त खोटं औषध देऊन लोकांच्या वेदना, चिंता, निद्रानाश, पचनाच्या समस्या आणि अगदी गंभीर आजारही सुधारले. काही रुग्णांनी तर शस्त्रक्रिया केल्यासारखे परिणाम अनुभवलं, जरी त्यांच्यावर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केलेलीच नव्हती. या गोष्टींनी वैज्ञानिकांच्या मनात आश्चर्य निर्माण झालं. हे कसं शक्य आहे? याच संशोधनातून प्लेसिबो इफेक्ट हा वैज्ञानिक संकल्पना म्हणून जगासमोर आला. लेखक सांगतात की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एक महत्त्वाचा प्रयोग झाला, ज्याने प्लेसिबोचं सामर्थ्य जगासमोर आलं. रणांगणावर वेदनाशामक औषध संपल्यावर एका डॉक्टरने सैनिकांना साधं सलाईन देऊन म्हटलं की हे मॉर्फिन आहे. आश्चर्य म्हणजे सैनिकांची वेदना खरोखर कमी झाली. शरीरातील रसायनं मॉर्फिनसारखीच काम करू लागली. या घटनेमुळे वैज्ञानिकांचे डोळे उघडले. मन स्वतःची औषधं तयार करू शकतं. यानंतरचे संशोधन अधिक खोल गेलं. प्लेसिबो औषधांशिवाय शरीरातील रसायनं बदलू शकतं, वेदना कमी होऊ शकतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते, डिप्रेशन किंवा चिंता कमी होऊ शकते, शरीराची उपचार क्षमता वेगाने काम करू शकते, आणि हे सगळं विश्वासामुळे. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, मानवी मन नेहमीच उपचाराचा भाग राहिला आहे. फक्त आधुनिक विज्ञानाने त्याचं अस्तित्व नंतर ओळखलं. डॉक्टर जो सांगतात की वैद्यकशास्त्राचं लक्ष औषधं आणि यंत्रांवर वाढत गेलं आणि हळूहळू आपण मनाच्या शक्तीकडे दुर्लक्ष केलं. पण प्लेसिबो इफेक्ट दाखवतो की आपल्या आतल्या क्षमतेकडे परत पाहण्याची ही योग्य वेळ आहे. लेखक स्पष्ट करतात की प्लेसिबो म्हणजे फसवणूक नाही, ते म्हणजे मनाची उपचारशक्ती सक्रिय करण्यासाठी एक ट्रिगर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आता बाहेरून ट्रिगरची गरज नाही. आपण स्वतःच आपल्या मनाला त्या स्थितीत नेऊ शकतो जिथे शरीर स्वतःला बरे करू शकते. या इतिहासातून आपण एक सुंदर सत्य शिकतो. आपल्या आत उपचार करण्याची जन्मजात क्षमता आहे. औषधं बाहेरची असतात, पण उपचार आतून सुरू होतात. हीच प्लेसिबोची खरी कहाणी आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत मन नेहमीच शरीराचा उपचारक राहिला आहे. अध्याय 3, द प्लेसिबो इफेक्ट इन द ब्रेन. या अध्यायात डॉक्टर जो डिस्पेन्झा आपल्या मनाचा आणि मेंदूचा अधिक खोलवर अभ्यास करतात. अध्यायाचा केंद्रबिंदू असा आहे, प्लेसिबो इफेक्ट फक्त शरीरावर नाही तर थेट मेंदूच्या रसायनशास्त्रावर परिणाम करतो. म्हणजे मनातला विश्वास आपल्या मेंदूची संपूर्ण कार्यप्रणाली बदलू शकतो. डॉक्टर जो म्हणतात की जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्ण खात्रीने मानतो तेव्हा मेंदू त्यानुसार काम करू लागतो आणि शरीराला तशीच रासायनिक प्रतिक्रिया देण्याचा आदेश देतो, जसं एखादं खऱ्या औषधावर होईल.
म्हणजेच मेंदू औषधाचा अभिनय करत नाही, तर औषधाचे खरे बायोलॉजिकल प्रभाव निर्माण करतो. या अध्यायात लेखक काही महत्त्वाच्या मेंदूतील प्रक्रियांबद्दल सांगतात. 1. मेंदूतील अपेक्षा प्रणाली, एक्सपेक्टेशन सिस्टम. आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा करतो तेव्हा मेंदूमध्ये काही विशिष्ट भाग सक्रिय होतात. उदाहरणार्थ, जर आपल्याला वाटलं की हे औषध वेदना कमी करेल, तर मेंदू लगेच वेदना कमी करणारी रसायनं म्हणजे एंडॉर्फिन्स तयार करू लागतो. यामुळे एक सत्य उघड होतं: तुमच्या अपेक्षा तुमची रसायनशास्त्र निर्माण करतात. 2. डोपामिनचा चमत्कार. डॉक्टर जो सांगतात की प्लसिबो प्रभावामध्ये डोपामिन हे रसायन फार महत्त्वाची भूमिका बजावते. डोपामिन म्हणजे आनंद, प्रेरणा आणि अपेक्षेचे रसायन. जेव्हा एखादी व्यक्ती विश्वास ठेवते की मी बरा होणार आहे, तेव्हा मेंदू जणू बक्षीस मिळाल्यासारखं प्रतिक्रिया देतो. हा डोपामिन शरीराला ऊर्जावान करतो, प्रतिकारशक्ती वाढवतो आणि पेशींना दुरुस्ती करण्यास प्रेरित करतो. म्हणजेच विश्वास एक खरं डोपामिन, एक खरं उपचार. 3. वेदना नियंत्रण, पेन मॉड्युलेशन. लेखक काही प्रयोगांचा उल्लेख करतात जिथे प्लसिबो घेणाऱ्या लोकांच्या वेदनेत खरोखर कमी आली आणि त्यावेळी मेंदूच्या स्कॅनमध्ये दिसलं की मेंदूने नैसर्गिक पेनकिलर्स, एंडॉर्फिन्स मोठ्या प्रमाणात सोडले. हे सिद्ध झालं की मनाने दिलेला आदेश शरीराला औषधासारखा परिणाम देऊ शकतो. 4. नकारात्मक प्लसिबो, नोसेबो प्रभाव. जितका मनातील विश्वास उपचार घडवू शकतो, तितकाच नकारात्मक विश्वास आजार वाढवू शकतो. याला नोसेबो इफेक्ट म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याला सांगितलं की हे औषधाचे साईड इफेक्ट येऊ शकतात, तर शरीरात साईड इफेक्ट निघण्याची शक्यता वाढते, जरी औषध खोटं असेल. कारण चिंतेमुळे मेंदू ताणाचे हार्मोन सोडतो आणि शरीर कमजोर होतं. डॉक्टर जो यावर जोर देतात: मनाची शक्ती 2 दिशांनी काम करते, उपचार किंवा नुकसान. 5. न्यूरोप्लास्टिसिटी, मेंदू बदलतो. या अध्यायाचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे मेंदू आयुष्यभर बदलू शकतो, नवीन कनेक्शन बनवू शकतो. प्लसिबो प्रभावामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती नवीन सकारात्मक विश्वास स्वीकारते, तेव्हा मेंदू त्यानुसार नवीन मार्ग तयार करतो. जुन्या भीती, नकारात्मक आठवणी, चिंता यांचे सर्किट्स मंदावतात. एक वेळ अशी येते की व्यक्तीचा मेंदूच बदलतो आणि त्याच्या जीवनाचा अनुभवही बदलतो. 6. तुमचे विचार मेंदूला प्रशिक्षण देतात. अध्यायात लेखक सांगतात, जेव्हा आपण पुन्हा पुन्हा सकारात्मक विचार करतो, कृतज्ञता अनुभवतो, आशा धरतो, तेव्हा हे विचार मेंदूच्या पेशींना नवीन कम्युनिकेशन पाथवे तयार करण्यास भाग पाडतात. तर एखादी वेदना कमी होणे, आजारात सुधारणा होणे, मन शांत होणे हे काही चमत्कार नसून मेंदूचं पुन्हा प्रशिक्षण आहे. 7. विश्वास शरीराला आदेश देतो. डॉक्टर जो सांगतात की मेंदू शरीराला कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकवतो. जर मनात भीती असेल, कॉर्टिसॉल वाढते, हृदयगती वाढते, शरीर तणावग्रस्त होते, प्रतिकारशक्ती कमी होते. जर मनात विश्वास, शांतता आणि सकारात्मक अपेक्षा असेल, एंडॉर्फिन्स वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पेशी दुरुस्ती सुरू करतात, मन शांत आणि स्थिर होतं. म्हणजेच तुमच्या विचारांवर तुमची बायोलॉजी अवलंबून आहे. अध्यायाचा निष्कर्ष. या संपूर्ण अध्यायाचा संदेश अत्यंत स्पष्ट आहे. प्लसिबो प्रभाव म्हणजे मन शरीर विज्ञानाची शक्ती. तुमचा मेंदू तुमच्या शरीराची रसायनशास्त्र बदलू शकतो. विश्वास आणि अपेक्षा मेंदूला नवीन पद्धतीने सक्रिय करतात. मन बदललं की मेंदू बदलतो आणि मेंदू बदलला की शरीर बदलतं. डॉक्टर जो शेवटी म्हणतात, तुमचे विचार औषधासारखे आहेत. योग्य विचार निवडा, योग्य विश्वास ठेवा, तेव्हा तुम्ही स्वतःचे उपचारक बनता. अध्याय 4. 3 स्टोरीज ऑफ पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन. या अध्यायात डॉक्टर जो डिस्पेन्झा आपल्याला 3 खऱ्या व्यक्तींच्या कथा सांगतात, ज्यांनी फक्त मनाचा वापर करून त्यांचं आरोग्य बदललं.
या कथा दाखवतात की प्लेसिबो इफेक्ट ही फक्त संकल्पना नाही, तर ती जीवन बदलणारी वास्तविक शक्ती आहे. कथा 1. कॅन्सरवर मात करणाऱ्या महिलेची कथा. पहिली कथा एका महिलेची आहे जिला गंभीर कॅन्सर होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिच्याकडे जगण्यासाठी फारसा वेळ नाही. परंतु ती घाबरली नाही. तिने पूर्ण लक्ष मनाच्या शक्तीकडे दिलं. ती दररोज स्वतःची कल्पना करायची. तिच्या शरीराच्या आतल्या पेशी प्रकाशात बदलत आहेत. रोग नष्ट होत आहे. ऊर्जा वाढतेय. ती स्वतःला बरी असल्याची अनुभूती देत राहिली. काही महिन्यात चाचण्यांचे परिणाम आश्चर्यकारक आले. कॅन्सर पूर्णपणे नष्ट झाला. डॉक्टर चकित झाले. परंतु तिचं उत्तर साधं होतं. मी माझा मेंदू पुनः प्रशिक्षित केला. कथा 2. पार्किन्सनच्या रुग्णाची पुनर्प्राप्ती. दुसरी कथा एका व्यक्तीची आहे ज्याला पार्किन्सनचा आजार होता. कंप सुटणे, शरीराचा ताबा जाणे हे त्याच्या रोजच्या आयुष्यात होत होतं. पण त्याने हार मानली नाही. तो दररोज ध्यानात जाऊ लागला. तो स्वतःला कल्पनेत पूर्ण निरोगी, संतुलित, स्थिर पाहू लागला. त्याने मी सक्षम आहे हा भाव मनात रुजवला. हळूहळू त्याचा कंप कमी झाला. त्याची चाल सुरळीत झाली आणि त्याचं शरीर स्थिर झालं. डॉक्टरांनी सांगितलं, हे औषधामुळे नाही, हे त्याच्या मनाच्या पुनर्कल्पनेमुळे आहे. कथा 3. आयुष्यभराच्या तणावातून मुक्त झालेल्या व्यक्तीची कथा. तिसरी कथा एका व्यक्तीची आहे जी मानसिक तणाव, नकारात्मक भावनांमध्ये अडकली होती. तिच्या शरीरात अनेक समस्या होत्या. डोकेदुखी, पचनाच्या समस्या, थकवा, निद्रानाश. तिने स्वतःला बदलायचं ठरवलं. दररोज तिने कृतज्ञतेचा सराव केला. नकारात्मक भावनांना सोडून दिलं. स्वतःला प्रेमाने स्वीकारायला सुरुवात केली. काही आठवड्यात तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. शरीरात शांतता, मनात स्थिरता आणि आरोग्यात सुधारणा दिसून आली. तिने म्हटलं, मी स्वतःची कहाणी बदलली म्हणून माझं जीवन बदललं. अध्यायाचा संदेश या 3 कथा आपल्याला दाखवतात, मनाची अवस्था शरीराची अवस्था ठरवते. विश्वास, भावना आणि कल्पना शरीराच्या पेशींवर थेट परिणाम करतात. मन पुनः प्रोग्राम करता येतं आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा आरोग्य बदलतं. डॉक्टर जो म्हणतात, ही लोक विशेष नव्हती. ते फक्त त्यांच्या आत दडलेली शक्ती जागृत करू शकले आणि तुम्हीही करू शकता. अध्याय 5. चेंजिंग युअर बिलीफ्स अँड परसेप्शन्स. आपली श्रद्धा आणि समज बदलणे. आजच्या अध्यायात डॉक्टर जो डिस्पेन्झा आपल्याला एक मूलभूत सत्य पुन्हा आठवण करून देतात. आपले विश्वास आपले वास्तव ठरवतात. मनात खोलवर बसलेले विश्वास, चांगले असोत किंवा मर्यादित असोत, आपल्या शरीरावर, भावनांवर आणि आयुष्यावर सतत प्रभाव टाकत राहतात. आपण अनेकदा मानतो की परिस्थिती, लोक किंवा बाह्य जग आपल्याला मर्यादित करते. पण या अध्यायात लेखक सांगतात की खऱ्या अर्थाने आपल्याला अडवणारा घटक म्हणजे आपला पूर्वानुभवांवर आधारित तयार झालेला विश्वाससंच. लहानपणापासून आपण पालकांना पाहतो, इतरांना ऐकतो, शाळेतील अनुभवातून शिकतो आणि हळूहळू मेंदू एक विश्वासाचा नकाशा तयार करतो. आपल्याला कधी वाटते की मी यात चांगला नाही, हे माझ्यापासून होणार नाही, माझे शरीर लवकर आजारी पडते, मी शांत राहू शकत नाही. हे सगळे अनवधानाने तयार झालेले विश्वास असतात. चमत्कार म्हणजे शरीर त्याच विश्वासांना 100% खरे मानते. डॉक्टर डिस्पेन्झा सांगतात, आपले शरीर म्हणजे चालते बोलते भूतकाळ. भूतकाळात आलेल्या अनुभवांनी तयार झालेली भावनांची सवय आपल्याला दररोज त्याच प्रकारे विचार करायला लावते. आपण बदलू शकत नाही असे नाही, पण आपल्या मनाची आणि शरीराची ऑटोमॅटिक सवय बदलण्याची गरज असते. लेखक एक सुंदर उदाहरण देतात. जर कोणी तुम्हाला सतत सांगत राहिले की तू हुशार आहेस, तू समर्थ आहेस, तुझ्यात असामान्य क्षमता आहे, तर काही दिवसांनी शरीरही तसाच प्रतिसाद देऊ लागते. मग जर आपण स्वतःला सतत सकारात्मक आणि बदल घडवणारे विचार देऊ लागलो तर शरीर त्या संदेशांना जिवंत सत्य मानेल.
हा अध्याय सांगतो की बदल आपल्या बाहेर नाही, बदल आपल्या मेंदूच्या वायरिंगमध्ये आहे. आपण जर नवीन विचार, नवीन भावना, नवी दृष्टी ठरवली आणि ते दररोज सरावले, तर मेंदू नवीन न्यूरल कनेक्शन तयार करतो. याला म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी. मन बदलले की शरीर बदलते, शरीर बदलले की आयुष्य बदलते. चॅप्टरच्या शेवटी लेखक हे सांगतात की नवीन विश्वास निर्माण करण्यासाठी आपण स्वतःला दररोज हे 3 प्रश्न विचारले पाहिजेत. मी कोणता विश्वास माझ्यातून काढून टाकू इच्छितो? हा विश्वास माझे आयुष्य कसे मर्यादित करत आहे? त्याऐवजी माझा नवीन, शक्तिशाली विश्वास कोणता आहे? जेव्हा मनावरचा धूसर थर दूर जाऊ लागतो, तेव्हा आपल्याला जाणवते बदल शक्य आहे, आजपासून शक्य आहे, आणि आपल्यामधील शक्तीच त्याला शक्य करते. धन्यवाद. अध्याय 6. द प्लेसिबो इफेक्ट इन द बॉडी. शरीरातील प्लेसिबो प्रभाव. या अध्यायात लेखक शरीरातील प्लेसिबो प्रभावाचा अद्भुत रहस्य उजेडात आणतात. आपण विचार करतो की प्लेसिबो म्हणजे काहीतरी नकली किंवा खोटे, पण सत्य उलट आहे. प्लेसिबो म्हणजे तुमच्या शरीराने स्वतः तयार केलेली औषधशक्ती. शोध सांगतात की शरीरात 1200 पेक्षा जास्त नैसर्गिक रसायने आहेत, जी शरीराला बरे करतात. प्रतिजैविक, दाहशामक, वेदनाशामक, शांत करणारी हॉर्मोन्स आणि अनेक उपचारक शक्ती. जे औषध देतात ते सिग्नल देतात, पण शरीरात जी प्रतिक्रिया तयार होते ती प्लेसिबोमधूनच होते. लेखक सांगतात की जेव्हा रुग्णाला तुला हे औषध बरे करेल असे सांगितले जाते, तेव्हा रुग्णाचा मेंदू शरीरात तेच रसायन तयार करतो, जणू काही खरे औषध घेतले आहे. याचा अर्थ विश्वास शरीराला बरे करण्यासाठी कमांड देतो. काही प्रयोगात हे सिद्ध झाले आहे की प्लेसिबो गोळ्या घेतलेल्या लोकांचे रक्तदाब कमी झाले. प्लेसिबो इंजेक्शन घेतलेल्या लोकांना वेदना गायब झाल्या. प्लेसिबो शस्त्रक्रिया, जिथे प्रत्यक्ष काही केलेच नाही, घेतलेल्या लोकांचे गुडघेदुखी गायब झाली. प्लेसिबो उपचारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढली. हे सगळे दाखवते की शरीरात अशी औषध निर्मिती यंत्रणा आहे जी कोणत्याही बाह्य औषधापेक्षा शक्तिशाली आहे. लेखक सांगतात, आपण नकारात्मक विचारांनी स्वतःला आजारी करू शकतो, तर सकारात्मक, विश्वासपूर्ण, कृतज्ञ भावनेने शरीराला बरेही करू शकतो. शरीराला बरे होण्यासाठी आवश्यक असते स्पष्ट हेतू, दृढ विश्वास, भावनेची खोल अनुभूती. जेव्हा आपण एखादी गोष्ट खरंच होणार आहे असे अनुभवतो, तेव्हा शरीर त्याच प्रकारे प्रतिक्रिया देऊ लागते, जणू ती गोष्ट आधीच झाली आहे. या अध्यायाचा मुख्य संदेश असा: शरीर तुमचा गुलाम नाही, तो तुमचा साथीदार आहे. तुम्ही त्याला विश्वास, प्रेम आणि सकारात्मक अपेक्षेचे संकेत दिले, तर तो स्वतःच उपचार प्रक्रिया सुरू करतो. लेखक आपल्याला आठवण करून देतात, अडथळे बाहेर नाहीत, अडथळा आपल्या आतल्या शंकेत आहे. आणि आपण ही शंका सोडून शरीरावर, मनावर आणि जीवनावर विश्वास ठेवला तर प्लेसिबो इफेक्ट म्हणजे चमत्कार नाही, तो आपल्यातला नैसर्गिक विज्ञान आहे. धन्यवाद.